हॅलो. हा बोला. भैया शिवाजी महाराजांचा छोटासा पुतळा मांडला होता गावात हा आणि तो काढून फेकू लागले समाजाचे लोक. मी आडवायला गेले, माझ्यासोबत 5-6 बाया होत्या, त्याच्या बंदाच्या बंद गाव होतं, कपडे पाडून तर मारलं मला. मी तुम्हाला व्हिडिओ टाकले. बघतो लगेच. हॅलो. हॅलो. हा ताई, जय जिजाऊ. बोल बोल बोला बोला ना भैया. काय नाही ताई, जी घटना घडलेली आहे मग तुम्ही काही मला ऐकू जे येत नाही. हॅलो ताई. हॅलो. हा, तुम्ही जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं संरक्षण करताना जे आपल्यावर काही जातीवादी लोकांनी जे भ्याड हल्ला केला त्यांचा आम्ही निषेध करतो. मराठा समाज म्हणून आपल्या पाठीशी खंबीरपणे आहे. महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजातील मंडळी आपल्या पाठीशी आहे. तुम्ही जसं मला पहिला फोन केला तात्काळ मी अमरावतीचे आपल्या विभागाचे आयजी रामनाथ पोकळे साहेब, ॲडिशनल SP बुलढाण्याचे गायकवाड साहेबाला बोललो, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबाला बोललो, महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजातील युवकांना तुम्ही जे पाठवलेले व्हिडिओ सगळीकडे प्रसारित केले. आणि ताई, तुमचा आम्हाला गर्व आणि अभिमान आहे. आमची बहीण म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. या जातीवादी किड्यांचा बंदोबस्त करण्याचं काम आम्ही करू. आम्ही तुमच्या सोबत आहे. तुमच्या आजी सोबत ठेवा आणि जेवढं आपल्या मराठी बांधवांना शेअर करता येईल तेवढं करा भाऊ. यांनी कपडे पाडले माझे. हो ताई, आम्हाला ही दुःख इतकं आहे, हे तुम्हाला सांगतो. यांच्या मनामध्ये जेवढे जातीचे ते किडे मला भरले म्हणतात की संतोष देशमुख केलं तसं तू सगळं म्हणून. आणि ताई, आज त्यांनी ते फक्त मारायचं ठेवलं, मला बाकी सगळं केलं. आज मराठा समाजाच्या आमच्या बहिणीची इज्जतीचे तुम्हाला सांगतो त्यांनी हात टाकला. आणि तुम्ही फक्त माझ्या छत्रपती आपल्या शिवाजी महाराजांच्या पुतळा न हटवून देण्यासाठी तुम्ही इज्जतीला त्यांनी धक्का लावण्याचं काम केलं. आणि तुम्ही स्वाभिमानाने अभिमानी माँसाहेब जिजाऊंचा आदर्श प्रेरणा घेऊन जे आज तुम्ही काम केलं ते तुम्हाला सल्यूट आहे. आणि आम्ही हे बंदोबस्त ह्या नीच वृत्तीच्या लोकांचा लवकरात लवकर आम्ही केल्याशिवाय राहणार नाही ताई. या भाऊ तुम्ही उद्या. हो, येतो ताई. काळजी घ्या, आम्ही सोबत आहे. हो हो. ओके.